मऊ भात. मऊ भात किंवा गुरकुट्या भात असं ज्याला म्हणतात, तो कसा करायचा ते मी दाखवते. आता हे 1 वाटी मी तांदूळाची कणी घेतली आहे, इंद्रायणी तांदूळाची. का तर इंद्रायणी चवीलाही छान असतो आणि वासालाही छान असतो आणि कणी थोडी स्वस्त पण असते आणि शिजायलाही सोपी पडते. अशा सर्व दृष्टीने इंद्रायणी तांदूळाची कणी घेतलेली आहे. ती धुवून घ्यायची एका पातेल्यामध्ये घालून आणि 6 पट पाणी घालायचं त्याच्यामध्ये. 1 वाटी जर तांदूळ आहेत तर 6 वाट्या पाणी घालायचं आणि कुकरमध्ये सरळ ते पातेलं ठेवून द्यायचं आणि त्याचं बारीक गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्यायची. ती झाली शिट्टी की ते बाहेर काढायचं. बघा 1 वाटी तांदूळाचा केवढा भात झाला आहे तो. आता ह्याच्यामध्ये मीठ, तूप आणि मेथकूट असं घालून हा कालवायचा आणि गरम गरम द्यायचा. याच्यासोबत 1 थेंबर दही, थोडंसं लोणचं, पापड असं दिलं आणि खरं म्हणजे कशाचीच गरज नाही. हा स्वतः चविष्ट आहे, पण माणसाला एकच एक चव नको असते, अधूनमधून रुचीपालट हवा असतो. म्हणून तोंडी लावणी काहीतरी घ्यायची आणि असा आजारी माणसाला, छोट्या मुलांना, म्हाताऱ्या माणसांना किंवा तरुण माणसांनासुद्धा आवडत असेल तर हा पचायला हलका, खायला सोपा, चांगला आणि खूप गुणी असा मऊ भात आपण करायचा.